हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. थोडी तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मे बी आज माझा आवाज थोडा वेगळा येत असेल, बट इट्स ओके. आपल्याला कंटेंट कव्हर करायचा आहे, आपला सिलेबस कव्हर करायचा आहे, त्यामुळे मी जे सांगते ते पॉईंट्स लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आणि आणखी एक गोष्ट, तुमच्यासाठी एवढं वर्क करून करून माझी तब्येत बिघडत चाललेली आहे आणि म्हणून ते तुम्ही सुद्धा तेवढ्याच गांभीर्याने घ्या आणि प्लीज काहीही झालं तरी येणारी कंबाईन तुम्ही क्वालिफाय व्हा. कारण सिरियसली गाईज, मी खूप जास्त कष्ट घेते तुमच्यासाठी आणि त्यामुळे मी पण तुमच्याकडून तेच एक्सपेक्ट करते की तुम्ही पण तेवढ्याच तुमचं म्हणजे 100% देऊन तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट केला पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये पण आपण इतिहासमधील गव्हर्नर जनरल्स आणि वृत्तपत्र हा टॉपिक पाहणार आहोत, ज्याच्यावरती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत. तसं तर गव्हर्नर जनरलवरती एवढे जास्त प्रश्न येत नाहीत, पण वृत्तपत्रांवरती भरपूर प्रश्न विचारले जातात आणि गव्हर्नर जनरलचे जे प्रश्न येतात ते डिरेक्टली गव्हर्नर जनरलवरती येत नाहीत, पण कोणत्या तरी कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे एखादी घटना घडली असेल तर त्याच्याशी रिलेट करून हे प्रश्न विचारले जातात. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने कोणी आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्य यांचा परिचय दिला? 1 वेरलेस्ट, 2 लॉरेन्स, 3 सॉन्डर्स आणि 4 डुप्ले. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 डुप्ले. आणि हे जे डुप्ले जे आहे ते फ्रेंच गव्हर्नर होते पॉंडेचेरीचे आणि यांच्याच कालावधीमध्ये प्रथम इंग्रज फ्रेंच युद्ध झालं होतं 1746 ते 48 दरम्यान, आणि दुसरं इंग्रज फ्रेंच युद्धसुद्धा झालं होतं 1749 ते 54 या दरम्यान. तर फ्रेंच गव्हर्नर डुप्ले यांनी चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने आपल्या दूरदृष्टीचा आणि प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला. डुप्लेवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत? 4 विधानं दिलेली आहेत. विधान अ आहे, प्रशासन व्यवस्थेचे शुद्धीकरण केले. 2 पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले. 3 दर 20 मैलावर पोलीस चौक्या बसविल्या. आणि 4 भारतीय लोकांना मोठ्या पदावर नेमले. ऑप्शन्स आहेत अ आणि ब फक्त, अ, ब आणि क. तिसरा ऑप्शन आहे ब, क, ड आणि चौथा ऑप्शन आहे क आणि ड फक्त. तर इथे आपण अजून थोडं लॉजिक लावू शकतो की भारतीय लोकांना मोठ्या पदावरती नेमणं, असं तर म्हणजे एखादाच गव्हर्नर जनरल असू शकतो जो करेल, आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने हे केलेलं नाहीये हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ड ऑप्शन जिथे दिलाय ते ऑप्शन आपले एलिमिनेट होतात आणि 1 आणि 2 हे ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहतात. तर याच्यापैकी जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे अ, ब, क ही 3ही विधानं बरोबर आहेत. लॉर्ड कॉर्नवॉलिसने प्रशासन व्यवस्थेचं शुद्धीकरण केलं, पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले आणि दर 20 मैलावर पोलीस चौक्या सुद्धा बसवल्या. तर या सुधारणा लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कालावधीमध्ये झालेल्या आहेत. कॉर्नवॉलिसची नियुक्ती जी आहे ती वॉरन हेस्टिंगच्या नंतर झालेली आहे आणि वॉरन हेस्टिंगच्या कालावधीमध्ये प्रशासनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला होता. त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी म्हणून किंवा निर्बंध आणण्यासाठी कॉर्नवॉलिसनी काय केलं, तर जे जे पण कार्यकारी लोक होते तिथे, तर त्यांचा पगार मोठ्या प्रमाणावरती वाढवला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा उभी केली. पोलीसमध्ये काय सुधारणा केल्या, तर भ्रष्ट पोलिसांना आळा घालण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना अधिक वेतन देण्याचं सुद्धा त्यांनी ठरवलं. ग्रामीण भागामध्ये जमीनदारांना जे पोलिसांचे अधिकार होते तर ते काढले. ठीक आहे. त्यानंतर इंग्रज दंड न्यायाधीशांकडे जिल्ह्यातील पोलीस विभागातील भार सोपवण्यात आला. जिल्ह्याचं क्षेत्रफळ त्यांनी एक निश्चित केलं, 400 वर्गमैल म्हणजे 400 स्क्वेअर मैल. जिल्ह्याचं क्षेत्रफळ, एक दरोगा आणि त्याच्या मदतीसाठी पोलीस नियुक्त सुद्धा करण्यात आले जिल्ह्यासाठी. कर सुधारणांमध्ये जमीनदारांना भूमिस्वामी म्हणून त्यांनी मान्यता दिली. मात्र भारतीय लोकांना त्यांनी कोणत्याही मोठ्या पदावरती नेमण्यास नकार दिला. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात. गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंगने कोणत्या सुधारणा केल्या? इथे 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली. दुसरं विधान आहे कंपनीच्या नोकरांचे पगार कमी करण्यात आले. तिसरं विधान आहे भत्ता देणे बंद करण्यात आले. आणि चौथं विधान आहे भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलं. आता इथे पण तुम्ही परत एलिमिनेशन मेथड वापरू शकता. जनरल विल्यम बेंटिंग बद्दलचा प्रश्न आहे, मग आता विल्यम बेंटिंगनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं घोषित केलं का? तर नाही, हे आपल्याला 100% माहिती आहे.
आणि जर आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये पाहिलं, 3 मध्ये पाहिलं आणि 4 मध्ये पाहिलं तर ड चा उल्लेख आहे. त्यामुळे हे 3 पर्याय गेले आणि ऑटोमॅटिकली आपलं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि क बरोबर. म्हणजे राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली, कंपनीच्या नोकरांचे पगार कमी करण्यात आले आणि भत्ता देणे बंद करण्यात आले. तर हे जे लॉर्ड विल्यम बेंटिंक आहे त्यांचा कालावधी 1823 ते 33 आणि यांच्या कालावधीतली सर्वात महत्त्वाची घटना ती म्हणजे सतीची जी प्रथा होती त्याच्या विरुद्धचा कायदा 1829ला आणि मग भारतीय समाजसुधारकांचं त्याच्यामध्ये योगदान तुम्हाला माहिती आहे. बेंटिंकवरती जेम्स मिल आणि जेरेमी बेंथम या 2 व्यक्तींच्या उदारमतवादी विचारांचा प्रभाव होता. त्याच्यावेळी युद्धामुळे कंपनीची तिजोरी खाली झाली होती आणि म्हणूनच त्याने खर्च कपात आणि उत्पन्नामध्ये भर घालण्याचं ठरवलं आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, कंपनीचे जे नोकर होते त्यांचे पगार कमी केले किंवा जे भत्ता देण्याची पद्धती होती, तर ती सुद्धा त्यांनी बंद केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली दिलेल्या गव्हर्नर जनरलांपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते? आपल्याला संस्थाने खालसा करणं हा घटक माहिती आहे आणि 1857च्या उठावाच्या पाठीमागे ते एक महत्त्वाचं कारण होतं. पण ही जी संस्थानं खालसा करण्याचं धोरण लॉर्ड डलहौसीनी अंगीकारलं होतं, तर त्याच्यापूर्वी पण एक गव्हर्नर जनरल होते, ज्यांनी संस्थानं खालसा करण्याचं धोरण जे होतं ते अवलंबलं होतं. आणि ते गव्हर्नर जनरल कोण? असा प्रश्न आहे. पर्याय आहेत लॉर्ड ऑकलंड, लॉर्ड बेंटिंक, लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड रिपन. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड ऑकलंड यांनी खालसा धोरण हे होतं ते अवलंबलं होतं. त्यांचा कालावधी जर पाहिला तर 1836 ते 1842 आणि त्यांच्याच कार्यकालामध्ये पहिले इंग्रज विरुद्ध अफगाण हे युद्धसुद्धा झालं होतं. यांच्या कालावधीमध्येच भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जाण्याची अनुमती मिळाली. तर हे विधान लक्षात ठेवा. कारण म्हणजे कोणाच्या कालावधीमध्ये अशी अनुमती मिळाली असा प्रश्न मे बी कुठेतरी रेफरन्समध्ये येऊ शकतो. जसं की आत्ता कोरोनाचा कालावधी आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की काही भारतीय लोक बाहेरच्या देशामध्ये स्पेसिफिकली स्टुडंट्स जे अडकले होते अमेरिकेमध्ये वगैरे. तर एखादा असा असेल प्रश्नपत्रिका सेट करणारा व्यक्ती असा असेल की ज्याला वाटलं की नाही बाबा हे आपण रिलेट करूयात, तर कदाचित असा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ता विस्तारावर तो खुश नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता असं सुद्धा म्हटलं जातं आणि तो कोण? अशी व्यक्ती कोण किंवा तो गव्हर्नर जनरल कोण? 1 लॉर्ड वेलेस्ली, 2 लॉर्ड रिपन, 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि 4 लॉर्ड डलहौसी. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड डलहौसी. त्याला भारतामध्ये केवळ कंपनीचा सत्ता विस्तार करायचा नव्हता, तर जी कंपनीची सत्ता आहे ती मजबूत करायची होती आणि त्यालाच आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. कारण लॉर्ड डलहौसीनी खूप सगळ्या सुधारणा भारतामध्ये केलेल्या होत्या आणि त्या सुधारणा तुम्हाला माहीतच असतील. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली? लॉर्ड कर्झन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड रिपन आणि ए.ओ. ह्यूम. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डफरिन. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना लॉर्ड डफरिनच्याच कालावधीमध्ये झाली आणि सुरुवातीला लॉर्ड डफरिन यांनी स्थापना झाल्यानंतर गार्डन पार्टी वगैरे दिली होती बऱ्याच जणांना. पण नंतर डफरिनचा या संघटनेमध्ये ब्रिटिशांनी सहभाग घ्यावा हे डफरिनला मान्य नव्हतं आणि म्हणून मग त्यांनी एका अधिवेशनामध्ये असा प्रयत्न पण केला की राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी जागा मिळू नये. ठीक आहे. तर याचा कालावधी जर आपण पाहिला तर 1884 ते 1888 असा प्रश्न पण येऊ शकतो की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये झाली? तर 28 डिसेंबर 1885ला ही स्थापना झाली आणि त्यावेळेला गव्हर्नर जनरल होते लॉर्ड डफरिन. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही? 4 विधानं आहेत आणि याच्यापैकी एक विधान अयोग्य आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, दिनांक 24 मार्च 1947 रोजी लॉर्ड वेवेल यांच्याऐवजी लॉर्ड माउंटबॅटन आले आणि भारताचे व्हॉइसरॉय झाले. दुसरं विधान आहे, दिनांक 3 जून 1947 रोजी त्यांनी भारताचे 2 स्वतंत्र व सार्वभौम भाग भारत व पाकिस्तान जाहीर केले. तिसरं विधान आहे,
काँग्रेसला भारताचे विभाजन जात जमातीच्या तत्वावर कधीच नको होते. आणि चौथं विधान आहे, काँग्रेसला विभाजन मान्य करावे लागले कारण ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ते भारतावर लादले. तर इथे विचारलेलं आहे अयोग्य विधान कोणतं? आपल्याला कदाचित हा प्रश्न वाचताना असं वाटू शकतं, की इथे डेट्समध्ये काहीतरी चुकीचं दिलेलं असेल आणि ते विधान चुकीचं असेल. तर असं नाहीये. पहिली दोन्ही विधानं बरोबर आहेत. तिसरं विधान पण बरोबर आहे. चौथं विधान चुकीचं आहे. कारण जे विभाजन भारताचं झालं त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारने ते भारतीयांवरती लादलं असं आपण म्हणू शकत नाही. कारण त्याच्या पाठीमागचं कारण जे होतं ते हे होतं, की भारत आणि पाकिस्तानचं जे विभाजन आहे ते न टाळता येण्यासारखं होतं. कारण मुस्लिम लीगने मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार केला होता आणि त्या प्रतिकारामुळे काँग्रेस सरकारला नमतं घ्यावं लागलं. माउंटबॅटन 20 फेब्रुवारी 1947 रोजी पंतप्रधान ॲटलीने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 30 जून 1948 पर्यंत ब्रिटिश कार्यकर्ते भारतातून परत जातील, असं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार वेवेलच्या जागी माउंटबॅटनची नियुक्ती करण्यात आली होती. माउंटबॅटन यांनी भारतामध्ये आल्यानंतर एक योजना जाहीर केली होती 3 जून 1947ला, ज्याला माउंटबॅटन योजनासुद्धा म्हणतात किंवा 3 जूनची योजना म्हणून सुद्धा तिला ओळखलं जातं आणि त्याच योजनेनुसार भारत आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र अशी राष्ट्र तयार होणार होती. 2 सार्वभौम अशी राष्ट्र तयार होणार होती आणि संस्थानिक जे आहेत ते स्वतंत्र राहणार होते. त्यांच्या हातामध्ये तो डिसिजन दिला होता, की त्यांनी भारतामध्ये सामील व्हायचं की पाकिस्तानमध्ये. काँग्रेसला अखंड भारत अपेक्षित होता. त्यासाठी त्यांनी सर्व पद्धतीने प्रयत्न केले. परंतु मुस्लिम लीग आणि त्यांचे नेते हे जे होते ते या गोष्टीसाठी कधीच तयार नव्हते. त्यांना स्वतःचा पाकिस्तान हवा होता आणि त्यामुळे मग काँग्रेसला नाईलाजाने हे मान्य करावं लागलं. प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे, की ब्रिटिश सरकारने त्यांच्या स्वार्थासाठी हे भारतावरती लादलं, तर असं नव्हतं. त्यामुळे चौथं विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावांशी संबंधित. एका बाजूला गव्हर्नर जनरलची नावं दिलेली आहेत किंवा काही व्यक्तींची नावं आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कालावधीमध्ये झालेली घटना. तर व्यक्ती आहेत लॉर्ड वेलेस्ली, आर्थर वेलेस्ली, जनरल लेक आणि भोसले आणि दुसऱ्या बाजूला आहे शिंद्यांवर युद्ध पुकारले, दख्खनच्या सैन्याचे प्रमुख, दिल्ली काबीज केली आणि देवगावचा तह. तर जोड्या लावांचे प्रश्न, माझा प्रश्न रीड करून झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करत जा. तुमचं उत्तर तुम्ही जोडी शोधत जा, उत्तर रेडी ठेवत जा आणि मग परत मी जे उत्तर सांगते ते चेक करत जा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे समोरासमोर दिलेल्या जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत. लॉर्ड वेलेस्ली यांनी शिंद्यांवरती युद्ध पुकारलेलं आहे. आर्थर वेलेस्ली दख्खनच्या सैन्याचे प्रमुख आहेत. जनरल लेक यांनी दिल्ली काबीज केलेली आहे आणि भोसले देवगावचा तह. तर या चारही जोड्या व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. तर इथे काही गोष्टी लक्षात जर म्हणजे ट्रिकनुसारच लक्षात ठेवायचं म्हटलं तर भोसले देवगावचा तह म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की भोसले म्हणजे शिवाजी महाराज जे आहेत, ते आपल्यासाठी देवाच्या समान आहेत. सो ही एक ट्रिक होऊ शकते. लेक म्हणजे तळे, तुम्हाला माहीत असेल लेक इंग्लिशमधला जो शब्द आहे लेक. तर हे कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. तर दिल्ली काबीज केली इथे लिहायचं राहिलेलं आहे. तुम्ही जोड्यांमधून बघून घ्या, ठीक आहे. त्यानंतर आर्थर वेलेस्ली दख्खनच्या सैन्याचे प्रमुख. आर्थर हा शब्द ऑथरशी थोडाफार आपण रिलेट करू शकतो आणि ऑथर म्हणजे कोणतं तर स्वतःच त्याचं ते पुस्तक आहे तो लेखक. तसा आर्थर कोण आहे? दख्खनच्या सैन्याचा प्रमुख आहे आणि उरलेले एक आहे लॉर्ड वेलेस्ली, शिंद्यांविरुद्ध युद्ध. पुढचा प्रश्न आहे परत एक थोडंसं वर्णन आहे आणि व्यक्ती ओळखायचे आहे. त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला. ते कोण होते? 1 लॉर्ड लिटन, 2 लॉर्ड रिपन, 3 लॉर्ड हेस्टिंग्ज आणि 4 लॉर्ड इल्बर्ट. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड रिपन. रिपन ही एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी भारताच्या इतिहासामध्ये इतर गव्हर्नर जनरल्सपेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली किंवा त्यांचं कार्य इतरांपेक्षा थोडंसं वेगळं होतं आणि अर्थात पर्सनली मला त्यांनी जे काम केलं ते खूप चांगलं वाटतं, कारण आपण त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून सुद्धा ओळखतो. रिपन जे आहेत त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य जे मला 100% म्हणजे ज्या वाक्यामुळेच मला इतर गव्हर्नर जनरलपेक्षा त्यांची कारकीर्द आवडते. त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर जेव्हा पहिलं भाषण कलकत्ता या ठिकाणी झालं त्यावेळेला ते असं म्हटले होते, की माझे मूल्यमापन माझ्या राष्ट्रावरून नव्हे तर माझ्या कार्यावरून करा.
आणि त्यांचा जर आपण कार्यकाल पाहिला तर म्हणजे साधारणतः 1880-82च्या कालावधीमध्ये ते आले होते. त्या कालावधीमध्ये इंग्लंडमध्ये ग्लॅडस्टोन ही व्यक्ती पंतप्रधान बनली होती. आणि मग लिटन जे होते, म्हणजे रिपनच्या आधी लिटनचा कार्यकाल आहे आणि लिटनचा कार्यकाल त्यांनी अतिशय कडक असे निर्बंध लादले होते वृत्तपत्रांवरती. लिटन राजीनामा देऊन गेले आणि त्यांच्या जागी रिपनला नेमण्यात आलं व्हॉइसरॉय म्हणून. ब्रिटिशांनी परत आपलं धोरण बदलवलं त्यानंतर आणि अफगाणिस्तानच्या अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप न करण्याचं आणि अफगाणिस्तानला बफर राज्य म्हणून स्वीकारण्याचं धोरणसुद्धा अनुसरलं. रिपनच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर ते एक प्रामाणिक आणि उदार दृष्टिकोन ठेवणारी व्यक्ती होती. त्याचबरोबर ते म्हणजे खरे लोकशाहीचे समर्थक होते. 1852मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, द स्टडी ऑफ द एज, आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोकशाहीचे काही गुणसुद्धा स्पष्ट केले होते. ठीक आहे, तर लॉर्ड रिपन हे नाव लक्षात ठेवा. आणि त्यांचं वर्णन काय आहे तर प्रशासनाचं भारतीयकरण केलं, अफगाण युद्धाचा शेवट केला आणि आर्म्स ॲक्ट जो आहे तो सुद्धा रद्द केला. पुढचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा जोड्या लावा. काही ब्रिटिश व्यक्तींची नावं आहेत आणि पुढे काही संस्थांची नावं आहेत. वॉरन हेस्टिंग्स, जोनाथन डंकन, सर विल्यम जोन्स आणि सर विल्यम विल्बरफोर्स. आणि इकडे आहे कलकत्ता मद्रासा, संस्कृत महाविद्यालय बनारस, बंगाल एशियाई सोसायटी आणि इव्हॅंजेलिकल संप्रदाय. तर खाली जोड्या तुम्हाला दिसत असतील आणि मगाशी जसं सांगितलं त्याच पद्धतीने आज थोडे जोड्या लावांचे प्रश्न जास्त आहेत. तर व्हिडिओ पॉज करून तुमचं उत्तर रेडी ठेवा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे ह्या ज्या जोड्या आहेत त्या परत एकदा समोरासमोर आहेत. वॉरन हेस्टिंग्स, कलकत्ता मदरसा, जोनाथन डंकन, संस्कृत महाविद्यालय बनारस, सर विल्यम जोन्स, बंगाल एशियाई सोसायटी आणि सर विल्यम विल्बरफोर्स, इव्हॅंजेलिकल संप्रदाय. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील वाक्यात वर्णन केलेले ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक कोणते ओळखा. ते मुंबईचे गव्हर्नर होते, त्यांनी पुण्यात रेसिडेंट म्हणून काम केले होते, ते दक्षिणेत कमिशनर होते आणि मराठी भाषिकांचे गुणदोष त्यांना माहीत होते. ऑप्शन आहेत: 1 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन 1819 ते 27. दुसरा ऑप्शन आहे चार्ल्स मेटकाफ. तिसरा ऑप्शन आहे थॉमस मनरो आणि चौथा ऑप्शन आहे वॉरन हेस्टिंग्स. तर अर्थात इथे या प्रश्नाचं उत्तर माहिती असण्यासाठी पहिलं विधानच आपल्यासाठी भरपूर आहे की ते मुंबईचे गव्हर्नर होते म्हटलं की आपल्याला या व्यक्तीचं नाव माहितीच पाहिजे. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. तर ते मुंबईचे गव्हर्नर होते आणि बाकीचं वर्णन पण त्यांचं जे दिलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. पेशव्यांच्या दरबारामध्ये 1901 मध्ये रेसिडेंट बॅरी क्लोज यांचे सहाय्यक म्हणून, सॉरी इथे 1801 पाहिजे, 1801 मध्ये रेसिडेंट बॅरी क्लोज यांचे सहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 1811 मध्ये त्यांची पेशव्यांच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली. 1818 मध्ये पेशवाई नष्ट झाली, त्यावेळेला पेशवांचा प्रदेश मुंबई इलाख्यात सामील केला नाही, हा प्रदेश वेगळा ठेवला गेला आणि याच प्रदेशाला डेक्कन असं म्हणण्यात आलं. आणि यावरती डेक्कन कमिशनर म्हणून एल्फिन्स्टन यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर आता आपल्याला एवढा जुना इतिहास तर विचारत नाहीत म्हणजे पेशवाई वगैरे, पण गव्हर्नर जनरलशी रिलेटेड जर प्रश्न आला तर असा प्रश्न येऊ शकतो. 1821 साली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यामध्ये त्यांनी एक संस्कृत पाठशाला सुद्धा सुरू केली. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. इथे पुढे काही मुद्दे दिलेले आहेत, एल्फिन्स्टन संहिता वगैरे, तर प्लीज हे याच्यातून रीड करा स्लाईडवरून, कारण मला एवढं बरं नाही वाटत आहे की मी सगळं काही तुम्हाला वाचून दाखवेन. ठीक आहे, कारण पुढचे प्रश्न मला कव्हर करायचे आहेत. पुढचा प्रश्न परत एकदा जोड्या लावांशी रिलेटेड. इसवी सन 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन विविध भागामध्ये अधिकारी त्यांनी नियुक्त केले होते. ते भाग आणि अधिकारी यांच्या जोड्या लावा. तर असे प्रश्न येतात आपल्याला. सॉरी, स्पेसिफिकली एखाद्या प्रदेशाशी रिलेटेड आणि तो प्रदेश जर आपल्या जवळचा असेल महाराष्ट्रातला तर प्रश्न बनतात. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी काही भागांमध्ये अधिकारी नियुक्त केले होते, खानदेश, धारवाड, पुणे, अहमदनगर. आणि अधिकाऱ्यांची नावं आहेत पॉटिजर, हेनरी रॉबर्टसन, थँकरे आणि कॅप्टन ब्रिज. तर परत एकदा तुम्ही जोड्या बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचं उत्तर शोधायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच 4, 3, 2, 1. तर खानदेशमध्ये जर आपण पाहिलं तर खानदेशमध्ये आहेत कॅप्टन ब्रिग्स,
धारवाडमध्ये थँकरे, पुणेमध्ये हेनरी रॉबर्टसन आणि अहमदनगरमध्ये पॉटिजर. तर ॲटलिस्ट इथे आपण 2-3 तर लक्षात ठेवू शकतो, की खानदेशला जायचं आहे तर त्याच्यासाठी मला ब्रिज वापरावा लागेल असं आपण म्हणूयात. खानदेशामध्ये जाण्यासाठी ब्रिजचा वापर करायचा आहे, कारण तिकडे नदी आहे. कोणती नदी ते तुम्ही मला सांगणार आहात ग्रुपवरती. खानदेश कन्या म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं, ठीक आहे. त्यानंतर धारवाड, थँकरे. तर धारवाडमधला धार किंवा धर हा शब्द लक्षात ठेवायचा. आपण एखाद्याला काहीतरी होल्ड करायला सांगतोय, हे धर, आणि त्यांनी धरलं म्हणून आपण त्याला थँक म्हणतो. तर धारवाडवरून थँकरे. पुण्यामध्ये रॉबर्ट आहे, हेनरी रॉबर्टसन, आणि अहमदनगरला पॉटिजर. पुढचा प्रश्न पाहूयात. लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीचा कोणी त्यांच्या हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकामध्ये उपहास केला होता. म्हणजे हिस्टॉरिकल म्युझियम हे कोणाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीचा उपहास केला होता. 1 लोकमान्य टिळक, 2 विष्णू शास्त्री चिपळूणकर, 3 शिवराम महादेव परांजपे आणि 4 महादेव गोविंद रानडे. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शिवराम महादेव परांजपे यांनी त्यांच्या हिस्टॉरिकल म्युझियम या पुस्तकामध्ये लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्वातील आवडीचा उपहास केलेला आहे. पुढचा प्रश्न. होम रूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? अ. कॉमनवेल्थ, ब. न्यू इंडिया, क. हरिजन आणि ड. स्वराज. आणि पर्याय आहेत अ आणि ब फक्त, अ, ब, क फक्त, अ आणि ड फक्त, की ब, क आणि ड फक्त. तर हा प्रश्न आय थिंक ऑलरेडी एकदा कंबाईंड प्रीला येऊन गेलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि ब फक्त, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. आणि ही ॲनी बेझंटचे वृत्तपत्र होती, दैनिक होती, जी त्यांनी होम रूल चळवळीच्या किंवा होम रूल लीगच्या प्रसारासाठी सुरू केलेली होती. आणि होम रूलचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये 2 होम रूल लीग होत्या. एक होती लोकमान्य टिळकांची आणि दुसरी होती ॲनी बेझंट यांची. 1916च्या दरम्यान होम रूल चळवळ सुरू करण्यात आली होती. लोकमान्य टिळकांनी बेळगाव इथं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये लीग स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि त्यांच्याकडे मुंबई वगळता महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत, वराड मध्ये जो भाग आहे तो भाग त्यांच्याकडे होता. तर उर्वरित भाग जो होता तो ॲनी बेझंट यांच्याकडे होता. आणि ॲनी बेझंट सोबतच जॉर्ज अरुंडेल हे होते ज्यांनी म्हणजे त्यांना होम रूल चळवळीमध्ये किंवा होम रूल लीगमध्ये मदत केलेली होती. आणि पुढे जाऊन मग ॲनी बेझंट यांना अटक पण झाली. परत ऑगस्ट मध्ये एक योजना आली, त्याच्यानुसार त्यांना जेलमधून सोडण्यात पण आलं. आणि मग परत त्यांना काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपदसुद्धा देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न. पुढील वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक यांच्या जोड्या लावा. इथे परत काही वृत्तपत्र दिलेत आणि संपादक दिलेत. एका बाजूला वृत्तपत्र आहेत किरण, नेटिव्ह ओपिनियन, इंदू प्रकाश आणि इंडियन स्पेक्टॅटर. आणि संपादक आहेत वीणा मांडलिक, नाग चंदावरकर, म. ब. नामजोशी आणि बेहरामजी मलबारी. तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. किरण जे आहे ते म. ब. नामजोशी, नेटिव्ह ओपिनियन वीणा मंडलिक, इंदू प्रकाश, नाग चंदावरकर आणि इंडियन स्पेक्टॅटर हे सगळ्यांना माहिती असेल बेहरामजी मलबारी. तर हे लक्षात ठेवण्यासाठी परत किरण म. ब. नामजोशी आहे तर किरण जोशी हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता, किरण जोशी. नेटिव्ह लोक कोण आहेत तर मांडलिक जे आहेत ते नेटिव्ह आहेत असं लक्षात ठेवू शकता. इंदू प्रकाश चंदावरकर, तर चंदा म्हणजे चांद, चंद्र आणि त्याचा पडतो प्रकाश, तर इंदू प्रकाश चंदावरकर. आणि इंडियन स्पेक्टॅटर हे आपल्या लक्षात राहतं कारण ते खूपदा चर्चेमध्ये असलेले किंवा ज्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत असं एक हे आहे, वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न आहे. देशी भाषिक कायदा 1878च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 3 विधानं आहेत. विधान अ आहे, देशी भाषिक वृत्तपत्राचे मुद्रक व प्रकाशक यांच्याकडून सरकारी धोरणावर टीका न करण्याची लेखी हमी घेतली जात असे. दुसरं विधान आहे, सरकारच्या कार्यवाहीविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार वृत्तपत्र व्यावसायिकांना देण्यात आला नव्हता. आणि तिसरं विधान आहे, हा कायदा फक्त देशी भाषिक वृत्तपत्रांनाच लागू होता. विचारलेलं आहे कोणती विधाने बरोबर आहेत? अ आणि क फक्त, अ आणि ब फक्त, अ, ब, क फक्त आणि प आणि क.
तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे अ, ब, क तीनही विधानं बरोबर आहेत. मी मागच्याच एका प्रश्नामध्ये तुम्हाला बोलले होते, की लॉर्ड लिटन जे आहेत त्यांनी वृत्तपत्रांवरती अतिशय कडक असे निर्बंध लादले होते आणि त्यांच्या पूर्वी होते लॉर्ड नॉर्थ. त्यांच्याकडून लॉर्ड लिटन यांनी पदाची सूत्र स्वीकारली. लॉर्ड लिटन नंतर आले होते लॉर्ड रिपन. लॉर्ड लिटन जे आहेत ते कवी, कादंबरीकार, लेखक होते. त्यांना ओवेन मेरिडिम या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. तर हे लक्षात ठेवा. असा प्रश्न येऊ शकतो, की या नावाने कोणाला ओळखलं जात होतं. 1878ला त्यांनी भारतीय वृत्तपत्र कायदा जो आहे तो पारित केला आणि याच्यामध्ये काही अटी लादण्यात आल्या होत्या. रादर आपण असं म्हणूयात, की काही कडक निर्बंध लादण्यात आले होते. संपादकाकडून जाती धर्मामध्ये तिरस्कार निर्माण करणारे लेख प्रकाशित करू नये म्हणून हमीपत्र लिहून घेण्यात यावीत अशी तरतूद त्याच्यामध्ये होते. त्याचबरोबर असं जर झालं तर अनामत रक्कम, छापखाना जप्त करता येत असे. दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात अपील सुद्धा करता येत नव्हतं. प्रकाशित होणाऱ्या लेखाची पूर्वप्रत सरकारी पर्यवेक्षकाला दाखवावी लागत असे हे बंधनकारक होतं आणि हा कायदा जो आहे तो फक्त देशी भाषिक वृत्तपत्रांनाच लागू करण्यात आला होता. आणि मग त्यानंतर 1882ला लॉर्ड रिपननी काय केलं, हा जो कायदा होता तो रद्द केलेला आहे. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. आणि मग ज्यावेळेला असा कायदा आला तर काही वृत्तपत्र अशी पण होती की ज्यांनी भारतीय भाषांच्या ऐवजी मग इंग्रजीमधून प्रकाशन सुरू केलं होतं. पुढचा प्रश्न पाहूयात. 1842 साली या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती. 1 दर्पण, 2 ज्ञानोदय, 3 मराठा आणि 4 दीनबंधू. तर तुम्ही जर समाजसुधारकांचं लेक्चर व्यवस्थित पाहिलं असेल तर कदाचित याचं उत्तर तुम्हाला येईल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञानोदय. ज्ञानोदय या वर्तमानपत्रातून जे लेख प्रसिद्ध होत होते त्याच्यातून इंग्रजी भाषेवरती प्रभुत्व मिळवण्याची गरज जी आहे ती अधोरेखित करण्यात आली होती. आणि हे जे होतं ते ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी हेनरी व्हॅलेंटाईन यांनी हे वर्तमानपत्र किंवा हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. अमेरिकन ख्रिश्चन मिशनरींनी हे वृत्तपत्र काढलं होतं आणि या वृत्तपत्राने हिंदू धर्मामधील चालीरीती, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी परंपरांवरती टीकासुद्धा केली होती. आणि या वृत्तपत्राचा मुख्य हेतू जर पाहिलं तर तो होता समाजामध्ये ज्ञानाचा प्रसार करणे. या वृत्तपत्राने नवविचार आणि युरोपियन संस्कृतीचा समाजामध्ये प्रचारसुद्धा केला. त्याचबरोबर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे शाहूराव कुकडे हे मराठी व्यक्तीसुद्धा सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्ञानोदयचे संपादक होते. ठीक आहे. आणि बालबोध मेवा ही बालकांसाठी सचित्र पुरवणी छापण्याचा मान देखील ज्ञानोदयला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1839च्या सुमारास भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळी वृत्तपत्रे किंवा पत्रिका प्रकाशित होऊ लागल्या. पुढे दिलेली ठिकाणे आणि तेथून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांची किंवा पत्रिकांच्या संख्या यांच्या जोड्या जुळवा. कोणत्या ठिकाणावरून किती नंबर ऑफ पेपर्स किंवा वृत्तपत्र जे आहे ते प्रकाशित होत होते असा हा प्रश्न आहे. 1 दिल्ली, 2 मुंबई, 3 मद्रास आणि 4 कलकत्ता. ऑप्शन आहेत 1 वृत्तपत्र, 9 युरोपियन पत्रिका, 10 युरोपियन व 4 भारतीय पत्रिका आणि 26 युरोपियन वृत्तपत्र व 9 भारतीय. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. दिल्लीतून 1 वृत्तपत्र प्रकाशित होत होतं. तर दिल्ली राजधानीचं ठिकाण आहे, सेंटर आहे, तर ते 1 आहे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुंबईमधून 10 युरोपियन आणि 4 भारतीय पत्रिका, मद्रासमध्ये 9 युरोपियन पत्रिका आणि कलकत्तामध्ये 26 युरोपियन आणि 9 भारतीय वृत्तपत्रे. तर कलकत्ता हे त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो की एक सेंटर ठरलं होतं, त्यामुळे कलकत्तातून मॅक्झिमम नंबर ऑफ वृत्तपत्रिका आहेत. पुढचा प्रश्न. वृत्तपत्रे आणि संपादकांची अयोग्य जोडी ओळखा. वसुमती हेमचंद्र प्रसाद घोष, प्रवासी रामचंद्र चॅटर्जी, भारतमित्र बालमुकुंद गुप्ता आणि अंबिका प्रसाद वाजपेयी आणि संदेश व्यंकटराव गोडे. तर याचं जे बरोबर उत्तर आहे म्हणजे जी अयोग्य जोडी आहे, चुकीची जोडी आहे ती आहे पर्याय क्रमांक 4. संदेश हे व्यंकटराव गोडे यांचं नाही आहे, तर ते ब कोल्हटकर यांचं आहे आणि व्यंकटराव गोडे यांचं आहे ब्राह्मणेतर. म्हणजे हे ब्राह्मणेतर या वृत्तपत्रिकेचे संपादक होते. वसुमतीचे संपादक आहेत हेमचंद्र प्रसाद घोष, प्रवासीचे आहेत रामचंद्र चॅटर्जी. तर तुम्हाला रामायण माहिती असेल, रामाने 14 वर्षाचा वनवास केला आणि मग 14 वर्षामध्ये त्यांनी काय केलं तर फक्त प्रवास केला. सो रामचंद्र चॅटर्जी प्रवासी असं लक्षात ठेवा.
भारत मित्र आहेत बालमुकुंद गुप्ता आणि अंबिका प्रसाद वाजपेयी. तर अटल बिहारी वाजपेयीवरून तुम्ही ए.पी. वाजपेयी लक्षात ठेवू शकता भारत मित्र म्हणून, ठीक आहे. त्यानंतर संदेश आहे कोल्हटकरांचा, तर कोल्हटकर काहीतरी संदेश देतात आपल्याला आणि व्यंकटराव गोडे ब्राह्मण आहेत. तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते? दर्पण, प्रभाकर, सुधारक आणि मुंबई समाचार. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई समाचार. हे 1822 साली सुरू झालं होतं आणि याची जी मालकी होती ती कामा परिवाराकडे होते. याचे संस्थापक होते फर्दुंजी मर्झाबेन. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवा, फर्दुंजी मर्झाबेन. हे समाचार, तर तुम्ही जर सर्च केलं तर हे मुंबईना समाचार असं त्याचं नाव येतं. तर हे पहिलं असं वृत्तपत्र आहे जे गुजराती भाषेतून प्रकाशित झालेलं आहे, मुंबईतील पहिलं. दर्पण मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र आहे हे तुम्हाला माहिती असेल. प्रभाकर भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं साप्ताहिक होतं आणि याच्यातूनच लोकहितवादींनी शतपत्रे लिहिली होती. त्याचबरोबर भाऊदाजी लाड यांनी स्वकीयांचे दोषसुद्धा याच वृत्तपत्रातून किंवा या साप्ताहिकातून मांडले होते. सुधारक जे आहे ते गोपाळ गणेश आगरकर यांचं आहे. 1881 मध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यापूर्वी ते केसरी मराठा ही जी लोकमान्य टिळकांची वृत्तपत्र आहे, तर लोकमान्य टिळकांसोबत ते कार्य करत होते, पण त्याच्यामध्ये काही मतभेद झाल्यानंतर परत त्यांनी राजीनामा दिला आणि 1888 मध्ये त्यांनी स्वतःचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, जे की सुधारक या नावाने ओळखलं जात होतं. तर अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल्स आणि वृत्तपत्रांवरचे क्वेश्चन आन्सर पाहिलेले आहेत. माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे मी जास्त डीपमध्ये एक्सप्लेनेशन देऊ शकले नाही, बट मी लवकरात लवकर रिकवर होण्याचा प्रयत्न करेन, कारण मला तुमच्यापर्यंत अजून खूप सगळे लेक्चर्स घेऊन यायचे आहेत. प्लीज वॉरियर्स, अभ्यास व्यवस्थित करा. एक्झाम जवळ येत चाललेली आहे आणि तुम्हाला या 30 डेज चॅलेंजचा फायदा होतोय की नाही हे मला नक्की वारंवार कळवत जा, कारण तुमच्या फीडबॅकवरतीच मी माझं पुढचा जे काही प्लॅन आहे तो करू शकते. ठीक आहे, तर आय होप या लेक्चरमधून तुमचं बऱ्यापैकी कंटेंट कव्हर झाला असेल. जे लेक्चर आवडलं असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.